नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रोचना गिरीश बोरकर या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. ड्रायव्हर हिल वास्को दी गामा गोवा या ठिकाणी आलेले आहोत. पूर्वी रेल्वे इंजिनांचे चालक या भागात राहत होते, तेव्हापासून या परिसराचं नावच ड्रायव्हर हिल असं झालेलं आहे. बोरकर कुटुंबाला भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. आपण बघितलं अत्यंत पारंपरिक पद्धतीने गोव्यातल्या प्रत्येक ठिकाणी जात असताना मग कधी संगीताच्या माध्यमातून, कधी लोककलांच्या माध्यमातून सगळीकडे अत्यंत आत्मीयतेने स्वागत होत आहे. 16 वर्षाच्या या प्रवासानंतर आपण विविध राज्यांचा दौरा करून आत्ता गोवा राज्यामध्ये आलेले आहोत. चला स्वागताचा स्वीकार करूया आणि बोरकर कुटुंबाला बोलतं करूया. चला. माझं नाव रोचना गिरीश बोरकर. मी मोरमगाव म्युनिसिपल काउन्सिलची काउन्सिलर आहे इकडे. मी बॉर्न अँड ब्रॉटअप पुण्याची. लग्नानंतर वास्कोमध्ये सेटल झाले. माझ्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत. महाराष्ट्रामधून मी जेव्हा लग्न करून गोव्याला आले, आधी मला खूप शांत शांत वाटलं. जी गजबज किंवा महाराष्ट्रामध्ये ती फास्ट लाईफ बघितली, ती थोडीशी स्लो वाटली मला. माझा वेळच जात नव्हता. असं वाटत होता घड्याळ कुठेतरी थांबलंय. जसं आम्हाला कळलं की होम मिनिस्टर आदेश भाऊजी आमच्याकडे येणार आहे, आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे. आदेश भाऊजी, तुम्ही बिगिनातल्या बिगिन या. आम्ही सगळी ड्रायव्हर हिला वयली तुमचे स्वागत करपाक रावलेली असा. जायना आता आमकां बिगिनातल्या बिगिन या. नमस्कार. 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 मलरावरती जरदारीचा मोर नाच राहावा. दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. या उखाणा. साईबाबाच्या देवळान भांगराची दिवली, गिरीशाक पळोवन माझी तांदूक निवली. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझं बालपण पुण्याचं. पुण्याचं. ब्रॉन बॉटअप सगळं पुण्याचं, शिक्षण पुण्याचं. आणि तुमचं? आमचं सगळीकडे गोव्यात वास्कोमध्ये. कसं काय मग लग्न कसं जमलं तुमचं? लग्न जमलं म्हणजे ती कंपनीमध्ये कामाला होती, मोबाईल कंपनीमध्ये पुण्यामध्ये कॉल सेंटर. आणि मी इकडे गॅलरी बघायचो. तुम्ही वास्कोची गॅलरी बघायची? हो हो. तुम्ही पुण्यातली गॅलरी बघत? नाही, मी हेल्पलाईनवर होते. हेल्पलाईनवर होते? डीलर्स हेल्पलाईन. आणि ते डीलर होते. मग ते कनेक्शनसाठी वगैरे फोन करायचे. किंवा कस्टमर्सना काही प्रॉब्लेम आला तर ते फोन करायचे. चांगलं कनेक्शन झालं. त्याच्यानंतर मग बोलता बोलता अचानक म्हणे एक दिवस असंच फोन चालू होता आणि ह्यांनी मध्येच दुपारी फोन लावून दिला माझ्या सासूबाईंना. आणि त्यांनी मला सांगितलं माझ्या मुलाला तू आवडतेस म्हणून. आणि बघितलं नव्हतं कधी? बघितलं नव्हतं, फक्त आवाजावरनं म्हणे. काय हो काय हो? आवाज चांगला होता. एव्हरी टाइम रोज फोन करायचो तर हीच भेटायची फोनवरती. हो. मग तुम्हाला फोनवरतीच यांनी बोलण्या? हो. माझा नेमका त्यावेळेस काय झालं, कॉल रेकॉर्ड झाला. आणि मग मला सरांनी खूप हे केलं. म्हटलं सर मला खरंच माहीत नव्हतं. मग नंतर मी ब्रेक टाईममध्ये त्यांना फोन केला की तुम्ही कशाला फोन केला, हा ऑफिशियल हे आहे म्हणून. मग त्याच्यानंतर मी रागात फोन कट केला. मग संध्याकाळपासून नेमका माझा पर्सनल नंबर गेल्यापासून ते मला त्याच्यावर फोन करायला लागले. दिलाच होता त्याच्यासाठी? नव्हता दिला. आम्ही एकमेकांना सर बघितलंच नाही. काय सांगता? कधीच नाही? नाही, आम्ही डायरेक्ट लग्नाला बघितलं. अरे हे टेलिफोनिक कनेक्शन फारच डेंजर आहे. खरंच नाही बघितलं तुम्ही? अजिबात नाही. पण मग फोटो एक्सचेंज झाले? नाही, त्यावेळेस एवढं नव्हतं ना. एवढं म्हणजे तेव्हा जस्ट कॅमेरा फोन्स हे आले होते. बरोबर. म्हणजे 16 वर्षापूर्वीची गोष्ट ही. लग्नाला 16 वर्ष झाली. हो. 16 वर्षापूर्वी काय कनेक्शन गोव्याचं फास्ट होता बघितला. आणि मग नंतर मी जेव्हा माझ्या आई वडिलांना मला सांगायला खूप भीती वाटत होती की. तुमच्या आई वडिलांना सांगितलं होतं तुम्ही? हो. माझी आई लास्ट स्टेजवरती होती. कॅन्सर होतं त्यांना. बरं. मग ते विचार करत होते माझं काय होणार म्हणून. तू लग्न कर. मी मग 2 भावंड होते तेव्हा त्यांचं होणारच, पण तुझं कसं होणार ते मला बघायला पाहिजे. म्हणून मी आईला फोन लावून दिला आहे ना,
आणि ती आई ह्याच्याशी बोलली. त्यानं सांगितलं तू लवकर ये, माझं काय हे नाही, कधी पण हे होतो. मग ही आली. तुम्ही कशा काय आला? मी पळून आले. म्हणजे डायरेक्ट निघूनच आलात? हो, मला म्हणजे भीती वाटत होती ती आईवडिलांना भावाला सांगायची की असं असं आहे म्हणून वगैरे. म्हणून मग शेवटी मी म्हटलं असं नको. इकडे त्यांची आई फोन करत होती की मला बरं नाही आहे, माझं कधी काय होईल माहीत नाही, त्यांची काळजी आहे मला. म्हणून शेवटी मग मी निर्णय घेतला आणि आले. मग तुम्ही जे पुण्याहून आलात ते परत गेलाच नाहीत पुण्याला? नाही, आई वडील नंतर जेव्हा लग्न झालं 15 दिवसांनी तेव्हा मी म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये फोन केला की माझं असं असं मी केलं आहे म्हणून. कोणालाच सांगितलं नाही मी. इव्हन माझ्या कुठल्याच फ्रेंडला, क्लोज फ्रेंड्सना सांगितलं नाही असं आहे म्हणून. कारण मला माहीत होतं ते अपोज करतील की ज्या माणसाला तू कधी बघितलंच नाही आहे, तू तुझं आयुष्य पूर्ण त्याच्यावर कसं घालवणार म्हणून. मला अशी हीच भीती होती. त्यामुळे मी कोणालाच सांगितलं नाही. मी एकटीच आले. माझाच मनाचा एक निर्णय घेतला आणि मी आले. आणि मग लग्न किती दिवसांनी केलं? 2 तारखेला मी आले. 20 डिसेंबरला लग्न झालं. तुम्हाला विचारतो, आज मागे वळून बघताना 16 वर्ष झाली, इतक्या विश्वासाने ही माऊली या घरात आली, त्यांच्या येण्याने काय तुमच्या आयुष्यात फरक पडला? खूप सारा फरक पडला. ॲक्च्युली लग्ना अगोदर मी एक साधा माझं ऑफिस होतं, त्याच्या पलीकडे काय नव्हतं. मग आम्ही लग्न झालो. त्यांनी पण मला बिझनेसला हेल्प केली. ती माझ्या ऑफिसमध्ये यायची, बसायची. आमचं घर छोटंसं होतं, 2 रूमाचं होतं. हे हालीच आम्ही बांधलं आहे, 2 वर्ष झाले. आणि त्याच्यानंतर आमचा शिवेन झाला तेव्हाच माझं सगळं छान व्हायला लागलं. पण मला सांगा, तुम्ही मग तुमच्या आईबाबांनी नंतर स्वीकारलं? आई बाबा थोडे 1-1.5 महिना, बाबांनी लवकर स्वीकारलं. जरा आई थोडीशी नाराज होती, तिला वाईट वाटतं आले ऑब्व्हियसली. होते सगळे? आले होते, नंतर सगळे आले होते. त्याच्यानंतर मग मोठी पूजा ठेवली होती कारण त्यांची आई होती ना, त्यामुळे त्या निमित्ताने त्यांनाही सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं सत्यनारायणच्या आता पूजेला. कसे आहेत सगळे? सगळं छान आहे. आता लवकर स्वीकारले, काय एकच धडाडी महिना. आहे ही, हा? म्हणजे आवाजावरती विश्वास ठेवायचा आणि कार्यरत व्हायचं आणि काम करायचं आणि त्या पलीकडे न बघितलेल्या माणसावरती विश्वास ठेवून यायचं. तुम्हाला भीती नाही का वाटली तेव्हा? विश्वास होता. म्हणजे मला एवढा विश्वास होता की तो मला फसवणार नाही, किंवा त्यांनाही माझा विश्वास असेल की मी त्यांना फसवणार नाही. सगळ्यांची कृपा आहे, सगळं व्यवस्थित झालं, पण तेव्हा दडपण असेल ना? हो, दडपण असेल. हा, हो. मग या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय? रागवत नाही. अरे देवा. वहिनी किंचाळलेच ते अरे देवा म्हणून. महाराष्ट्रातनं गोव्यात येऊन स्थिरावलात. माऊली, या गोव्याने खूप छान तुम्हाला आशीर्वाद दिला, तुमच्या कुटुंबाची भरभराट झाली, आज दोघे आनंदात आहात. मग ही भाषा कशी शिकले तुम्ही? माझा मुलगा जेव्हा 2-3 वर्षाचा होता तेव्हा म्हणजे 1-1.5 वर्षाचा तेव्हा तो बोलायला लागला. काय व्हायचं, मी मराठी बोलायचे, घरातले कोकणी बोलायचे. मग थोडंफार म्हणजे मिक्स व्हायला लागले. मग शेवटी मी म्हटलं नाही, घरातले 99% आमचे घरातले सगळे कोकणी बोलतात, मग आपणही कोकणी शिकावी. मग शिकले? आता पूर्ण येतं? हो. मग रागावून भांडू शकता कोकणी? काय हो? हो हो, हा, भांडते. भांडते? तुमच्यावरती नाही ना भांडत? तुमच्यावर रागवत नाही? माझ्यावरतीच आणि कोणावर? माझा राग त्यांच्यावरच आणि कोणावर नसतो जास्त. सतत चिडतात हां, तुमच्यावर? सतत. हो. न चुकता रोज अभिषेक? अभिषेक आजपासून भेटला सकाळी. हा? आज काय कारण होतं? हे काम कर, ते काम कर, म्हणजे करतो कुठं थांब. बाहेर ऐकायला जातो आवाज? बाहेर लोकांना हे नाही येतो असणं. नाही, पण तुमचं ज्या विश्वासानं तुम्ही इथे आलात आणि तुमच्यातली जी धडाडी आहे अशीच कायम राहो, कायम हसत राहा. मसालेदार प्रसंग कुठला तुमच्या आयुष्यातला? अरे अख्खं आयुष्यात मसालेदार आहे. त्यांना नाही विसरण्याची खूप हे. आणि आम्ही मुंबईला फिरायला गेलो होतो फ्रेंड सर्कल बरोबर, आणि मुलगा लहान होता त्यावेळी माझ्या कडेवर होता. आणि ह्यांनी लोकल सकाळची, आम्ही माटुंगा रोडला राहत होतो, तिकडनं लोकल पकडली. तू चढ म्हणाले, मी पुढच्या डब्यात चढतो, तू लेडीज चढ, कारण हा लहान आहे. आणि मी चढले. आणि नंतर पुढे बघते तर हे नाहीच चढलेलं आहे. माझं तिकीट, माझी पोर सगळी ह्याच्याकडे. आणि मी दादरला पोहोचले आणि समोर TC. मला खूप भीती वाटायला लागली. आणि माझा फोन पण नाही माझ्याकडे तेव्हा, कुठून फोन करावा म्हणून. मग शेवटी तसंच काही नाही, हा रडायला लागला भूक लागली म्हणून. पण आता करू काय? मग शेवटी हळूहळू म्हटलं TCना सांगीन मी, काय आता इलाज नाही म्हटलं. पण हळूहळू म्हटलं तिथेच थांबूया. मग मी वर थांबले, म्हणजे नॉर्मली ते वर ब्रिज असतो ना, तिथं थांबले की कुठल्याही लोकलने आले तर मला दिसतील, बाबा इथून चढतात, मी सांगेन त्यांना. मग थांबले तिथे. आणि मग नंतर ते दिसले, मग मी त्यांना हात दाखवला की मी इथं आहे म्हणून. काय हो? ती गर्दी होती, ती मला चढायलाच मिळालं नाही.
ही चालली ती हे होते ना लेडीज कंपार्टमेंट होतं ना ते लोक तुम्ही मुद्दाम केलं होतं या. नाही 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 चुकेल तर बरी नाही नाही आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे. एक एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा त्यांना घेऊन यायची आहे. वंदे मातरम. वेळ सुरू झाली. मैदानी गोळ्याच्या वस्तू, 40 20 सेकंद राहिली. पावसात वापरणारी वस्तू, 10 9 8 7 चमचेचे गीत, 6 5 4 चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली आहे. वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. भाऊजी एक विनंती होती तुमच्याकडे. माझे बाबा खूप बरे नाही आहेत. मी 2च दिवसापूर्वी आले इकडे. मला काही सांगितलं नाही मी. कोणाला काहीच सांगितलं नाही. बोला. मी तिची मामी आहे. मी पुण्याहून आलेली आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. तिने पहिल्यापासून भयंकर कष्ट केलेले आहेत. म्हणजे तिने कधीच असं कष्टाला नाही म्हटलेली नाही. आणि त्यातनं इथे आली आणि तिने म्हणजे तिचं सगळंच बदल झाला. म्हणजे एकतर म्हणजे भाषापासून जेवणापासून तिला सगळा बदल करावा लागला. आणि तो तिने इतक्या उत्तम रीतीने स्वीकारला आहे की ती आले गेलेल्यांचं खूप स्वागत करते आणि खूप व्यवस्थित राहते. आणि त्यामुळे मला तिचा खूप अभिमान आहे. वा. अजून कोण बोलणार आहे? रोजना आमच्या वांगडा मेळून आसता आनी कितें फंक्शन बी आसलें जाल्यार तें आमकां सकयल आपयता. आमी हांगाच सेलिब्रेट करया. बर्थडे म्हण कितें तेंची वेडिंग एनिवर्सरी जावं कितें आसलें जाल्यार वांगडीन आमी सेलिब्रेट करता. आतां सुद्दां तेणें आमकां 4 दीस पयलीं 8 दीस पयलीं सांगलेलें की तुमी येवचें आसा. आणि बरें बोलवचं असा. अजून कोण? गिरीश आमचो खूब हांगा वाड्यार काम करता. आमच्या प्रत्येक कसलें काम आसल्यार ताका एक कॉल केल्यार तो धांवत येता. आनी रोशनाचो एक स्वभाव म्हाका आवडटा म्हणजे आमी हांगा लागीं रावना पूण केन्ना आमी मेळप जाता ना ते स्पश्टवादी आहा ते. म्हणजे तेज्या मनांत कांय दडपण आसना. कितें आहा ते स्ट्रेट उलयता ते. तो तेजो म्हाका एकदम स्वभाव आवडटा. कित्याक मनान एक आनी भायर एक अशें ना. सरळ स्ट्रेट उलयता ते. तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड एकदम मनापासून आसता तेजें कितें करप आसता तें. इवन ना जाल्यार ना सरळ सांगतलें जावपाचें ना आपल्या कडेन. तो एक म्हाजो तेजो स्वभाव म्हाका खूब आवडटा. तुम्हाला दोघांसाठी एक खेळ आहे. या खेळामध्ये एक चित्र काढायचं आणि चित्र काढून झालं की या सगळ्या तज्ज्ञ मंडळींना दाखवायचं. यांनी जर ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. हां, दहा 9 8
7 6 5 काय तिरपोळा ते आम्ही कढीमध्ये घालतो ते. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. या. अभिनंदन. चला, मध्ये काय मशाल पेटवली? मेणबत्ती आहे की मशाल आहे? अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही काढा. दहा 9 8 7 6 5 4 गोव्यात नाहीत वाटतं. नाही ते बरं शोधल्यात गोव्यातलं डेकोड. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. आणि जर तुमच्याबद्दल आता आरोप काय किती आहेत बघूया. खूप चिडचिड करता. मान्य आहे. मान्य. हो. स्वतःच खरं कर. काय हो? नाही नाही हे न बोलून खरे होय बोलताय. नाही हा मी नाही हे न बोलून खरे करतात. मी यांना किती म्हटलं ना आपण असं करूया. नाही पण त्यांचं म्हणणं आहे की ह्या स्वतःच खरं हो करतात. हो हा, राग एकदम नाकावर आहे. नाकावर हा, नाकावर डोक्यावर सगळ्यावर आहे. आम्ही सांगितलं होता फोन करायला 10 वेळा कॉल सेंटरवर. खूप चिडचिड करते. तेच एक गुण वाईट आहे मला वाटतं. बघूया अजून काय वेगळं मिळतो काय. लवकर टेन्शन घेता. हो. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेता. मन मिळावू नाही. मला असं वाटत नाही. मी सगळ्यांबरोबर असते. फार गडबडी करते. होत असेल कधी कधी घाईघाईत कुठल्या गोष्टी. मिस्टरांवर सतत चिडवत असते. हे कुठली तरी नेमच असेल ते ऐकत असतील. सगळ्यांना समजून घेते. खाली लिहिलंय मी खोटं बोलते. नाही लिहिलंय फक्त समजून घेते असंच लिहिलंय. पण मला सांगा, सगळ्यांचं ना चिडचिड या गोष्टीवरतीच आहे. तर स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? शांत राहण्याचा प्रयत्न करीन. कुठल्या गोष्टीला पटकन रिॲक्ट नाही करणार. आणि जोर होईल तेव्हा खूप राग कंट्रोल करायचा आजपासून प्रयत्न करीन. नक्की. नक्की. बघा मी आलोय तुमच्या आणि तेच म्हणजे बाबांना जो आनंद तिकडे हवा आहे तो तुम्हाला इथे तुम्हाला. बसून द्यायचा आहे. हो. हा? माझे सासरे सुद्धा तुमची खूप आठवण काढायचे. जेव्हा पण कधी आम्ही माझ्याबरोबर ते प्रोग्राम बघायचे तेव्हा ते म्हणे म्हणायचे तू आदेश भाऊजींना बोलवा, मला त्यांना काहीतरी सांगायचं आहे. आता ते काय सांगायचं होतं त्यांनी मला शेवट मे बी हेच असेल. तुम्हाला आनंद द्यावा हेच सासऱ्यांनाही आणि तुमच्या बाबांना वाटतं. त्यांच्याच आशीर्वादाने मे बी आज मला हा खरं दिवस बघायला मिळालेला आहे. काय हो, कुठला बदल केला पाहिजे त्याने? चिडचिड आणि काय नाही. चिडचिड कमी हो, करावी. चिडचिड आणि कमी तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर आळस येतं ते कमी करायला पाहिजे. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आधी आई वडिलांची. कारण न अपेक्षा असलेली गोष्ट मी चुकून केली किंवा चुकून म्हणणार नाही पण न कळत झाली माझ्याकडून. नंतर माझ्या घरच्यांची की मी जर रागात त्यांना मोठेच माझ्या सगळ्या जावा त्यांना काही कधी रागात काही वगैरे बोलले असेल किंवा माझ्या कृतीतनं काही त्यांना असं जाणवलं असेल तर मी त्यांची पहिली माफी मागेन. मिस्टरांची मागेन. कुठे समजण्यात कमीपणा झाला असेल तर. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची आहे तर मी माझ्या आईची मागणार. जेव्हा मी त्याच्यासाठी काय करायला माझ्याकडे झालं नाही तेव्हा आता होते तर मस्त चांगलं झालं असतं. पण त्यावेळेला परिस्थिती नव्हती. आता सुदैवाने सगळी परिस्थिती सुधारली आहे पण ती आई नाहीये याची तुम्हाला सतत खंत वाटत राहते. पण आईचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद, सासू सासऱ्यांचा आशीर्वाद सर्व ह्या घरावरती आहे आणि म्हणून उत्तरोत्तर या घराची प्रगती होते आहे. हसत राहा, आनंदात राहा. क्षण आला आहे तो सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.